हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचने झाले वो साधने रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर वापर कुमार देवीवर बापर कुमार
देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम हा हा जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम हरे मित्र सोवळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी तीर्थ भूमंडळी एकतीस भूमंडळी पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते सरती पुरती धनविते सरती पुरती धनविते अतीत भाग्यवंते सरते पुरते धनविते धनविते सरते पुरते धनविते वडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता दे अखंडित प्रेम भाव प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा वाह त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा केल्या पावे से त्यांनी केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देव त्यांची केल्या पावे सेवा केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा वडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव अखंडित प्रेम विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
ठोबार कुमाये जे ठोबार कुमाये ठोबार कुमारे रखुमाये पवित्र सोवड़ी पवित्र सोवड़ी पवित्र सोवड़ी पवित्र सोबड़ी रे रा पवित्र सोबड़ी पवित्र सोबड़ी पवित्र सोबड़ी रे पवित्र सोवड़ी पवित्र सोवड़ी नाम पवित्र सोवड़ी पवित्र सोवड़ी पवित्र सोबड़ी पवित्र सोबड़ी पवित्र सोबड़ी पवित्र सोबड़ी आवडता देव जाता जाता आवडता देव जाता जाता आवडता देव जाता एक तीत भूमंडळी एक तीत तीत भूमंडळी भूमंडळी जाता बडता देव जाता बडता देव जाता बडता देव आवडता देव
भाव 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 अखंडित 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 प्रेम भाव अखंडित प्रेम भाव भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव अखंडित 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 प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव आवडता देव आवडता देव आवडता देव आवडता देव आवडता देव आवडता अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम अखंडित अखंडित प्रेम अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव ज्याचा
देव रा पवित्र सोबळे एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी पवित्र सोबळे एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी पवित्र सोबळे एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी एकतीत भूमंडळी आवडता देव अखंडित देव भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव रे ना पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम प्रेम काही ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही माझी वाणी कळा तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा रे रा पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग महाराज या अभंगामध्ये नाव न घेता अनेक विशेषण अनेक लक्षण सांगून या जगातली सगळ्यात महागडी वस्तू आहे म्हणण्यापेक्षा या पृथ्वीवर जी केवळ वर्णनीय आहे म्हणजे संतांचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून श्री सद्गुरु हरिनाथ महाराज संजीवन सोहळा महोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र होळसमुद्र येथे भव्य दिव्य हा सोहळा
2 दिवसीय हा उत्सव येथे संपन्न होतोय आणि त्यातलं हे आताच बोलायलाच कीर्तन. म्हणून या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही सर्व देवरूप श्रोत्र वर्ग, आबालवृद्ध, नवतरुण, नवयुवक, देवी सज्जन, गुरुजन, भजनिक, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, सर्वांचे अपार श्रद्धेतून परमादरणीय माझे सहकारी, एक सोज्वळ, सात्विक आणि निष्ठावंत वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व उमलतं हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज कदम, तसेच ज्यांच्या स्मरणार्थ अन्नदान होतंय वैकुंठवासी तुळसाबाई श्रीपतराव बांके यांच्या स्मरणार्थ श्री सद्गुरू हरिनाथ केशवनाथ संस्थान व समस्त गावकरी भजनी मंडळी होळ समुद्र गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण युवराजजी महाराज, हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज, सोपानजी महाराज, मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज, सुंदर साऊंड सिस्टीम, बरीचशी बाहेर गावून आलेली सुद्धा गुणीजन, गायक, वादक मंडळी, महाराज मंडळी तथा चॅनलच्या माध्यमानं मनमोहन कीर्तन सोहळा, या सर्वांना धन्यवाद देऊन प्रथमतः या क्षेत्र असलेल्या भूमीला नमन करू. तुम्ही सर्व सद्गुरुनिष्ठ मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी दंडवत करू. परमात्मा पंढरीनाथाच्या अकारण अनंत कृपेमुळे आपल्याला या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. जयंती, पुण्यतिथी, समाधी सोहळा आणि श्राद्ध, ज्याचं जन्म दिव्य त्याची जयंती, जन्मल्याच्या नंतर ज्याचं कर्म दिव्य, कर्माच्या जोरावर ज्यांनी आपलं जीवन बदललं, ज्यांनी जीवनामध्ये अफाट पुण्य केलं त्याची पुण्यतिथी, आणि ज्यांनी मृत्यूला मंगलमय केलं, जिवंतपणीच जीवनमुक्तीचा अनुभव घेतला, जीवन अमृत केलं, इहलोकात राहून पारलोकातलं सुख भोगलं, मृत्यू लोकाला ज्यांनी वैकुंठ लोक केलं, अमृत लोक केलं, त्यांचा संजीवन समाधी सोहळा. म्हणून ज्ञानोबारायाचं असेल, तुकोबारायाची बीज असेल, नाथ महाराजांची षष्ठी असेल, तसं हरिनाथ केशवनाथ महाराजांचं सोहळा असेल, संसारिकाच्या दृष्टीनं बघितलं तर हा सोहळा नाही, पण अस्सल खानदानी परमार्थिकाच्या दृष्टीनं जर बघितलं तर हा सोहळा नाही, सोहळाच आहे. हा सोहळा होण्याकरता एका जन्मात नाही, शेकडो नाही, हजारो नाही, लाखो जन्मापासून वाट बघावी लागली. आणि जेव्हा बहुजन्मी केला लाग तो हा भाग लादलो, किंवा दुरोनी आलो मी गा, या न्यायानं अनेक जन्म जन्मांतरापासून अंतःकरणामध्ये असलेली ही इच्छा जेव्हा मानव देहाच्या रूपानं आपल्याला मिळाली, आणि ते मिळाल्याच्या नंतर ज्यांनी जीवनाचं सोनं केलं, जीवन ब्रह्मरूप केलं, अध्यात्मरस, जीवनरस, ब्रह्मरस, निजानंद, अखंडानंद, परमानंद, निजानंद, याच्यामध्ये जीवनाला सागर करून टाकलं, अशी जगातली मी शब्द वापरला की महागडी वस्तू, ते म्हणजे संत.
संसारिकाच्या दृष्टीनं देह सोडणं याला अपवित्र मानलं जातं, दुःखाचं मानलं जातं, रडलं जातं, पडलं जातं. का? ज्यांनी देहाला मी म्हणलेलं आहे, ज्यांनी म्हणलेलं आहे त्याला रडावं लागल, जे मनात आहेत त्यांनाही रडावं लागल, आणि भविष्यामध्ये जे देहाला म्हणतील माझं म्हणून त्यांना रडावं लागेल. रुमाल तयार ठेवा. ऐन वेळेला कुठं मिळणार नाही तुम्हाला डोळे पुसायला. डोळे पुसायला तर तुमचे कोणी येणार नाही, पण तुमचं तुम्ही ठेवा. म्हणून संसार शव आहे, संसार मृत आहे, संसार मुर्दा आहे. अरे असं कसं बोलायला तुम्ही? हा ना, जे विनाशी आहे, ज्याचा आयुष्याच्या शेवटी जीवनामध्ये काही उपयोग नाही, त्या कालापुरतं मर्यादित काळामध्ये त्याचा उपयोग आहे आणि शेवटी त्याचा उपयोग नाही, म्हणजे ते शव आहे. पण व्यवहाराच्या दृष्टीने हा शब्द चांगला नसल्यामुळं शव मुर्दा म्हणण्यापेक्षा आपण त्याला माया म्हणतो. का म्हणतो? माया. हे त्यागायचं बी नाही आणि याचा संग्रहही करायचा नाही. प्रारब्धानं जे मिळालं ते भोगायचं, पण विश्वास ठेवायचा. कोण? माया. म्हणून जीवनभर माझं नसताना माझं म्हणलं, याला माझं म्हणलं, याच्याकडून इतरांना माझं म्हणलं, यांनी संकेतही दिले आपल्याला की मी तुझा नाही. जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्याला संसारानं अनेक वेळा वॉर्निंग दिलेलं आहे, डिच्चू दिलेला आहे, तुम्हाला आम्हाला हलवलेलं आहे की मी तुझा नाही. मूर्खपणा करू नकोस, पागलपणा करू नकोस, नालायकपणामध्ये जीवन घालू नकोस, मी जगात आतापर्यंत कोणाचाच नाही. संकेत देतोय का नाही? बोला, काहीतरी होत किंवा नाही बोला. काळे असलेले केस पांढरे होतात, संकेत मिळतोय ना. चांगले असलेल्या कानाला ऐकू येत नाही, संकेत मिळतात ना. चांगले असलेल्या दृष्टीला डोळ्याला दिसत नाही, संकेत मिळतायत ना. आलेले दात पडतायत, संकेत मिळतंय ना. काहीतरी म्हणा की हो हो तर म्हणा चला. आता तुमचे चांगले पाय होते, गुडघे होते, गुडघे धरलंय, संकेत मिळतोय ना. जी पत्नी तुम्हाला अत्यंत आदराने विनम्रतेने बोलत होती, ही आज दिवसातून आमच्या यांना काही कळत नाही म्हणून म्हणते का नाही? संकेत देते ना. तुम्ही लाजू नका कडे, मी आहे तुमच्यामध्ये. तुम्ही म्हणते का नाही? आमच्या यांना काही कळत नाही. ज्या पोरांसाठी होत नाहीत म्हणून नवस केले ते पोरं, बाबा तुम्ही एका कडेला बसा म्हणतायत ना. एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकल्याने टाकलंय ना, दोन भाकरी तुम्हाला घाला वाटणार ना. तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणा गेलं बरं, आम्हाला दोन भाकरी घालायला जड झाले ना. तुम्हाला कोणाला बोलायला वेळ नाही ना, तुम्हाला सुखदुःख सांगायला वेळ नाही ना. याचं हे काय आहे? संसार संकेत देतो. मूर्ख आहोत आपण की एवढा संकेत देऊन, एवढी वॉर्निंग देऊन तरी आपल्या जीवनातला अंतःकरणातला विवेक जागा होत नाही, तरी आपल्याला भजन मार्गी लागावं वाटत नाही, तरीही हे माझं नाही वाटत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्भाग्य आहे. ते अनेक वेळा सांगतो. संतांमध्ये सामान्यामध्ये फरक एवढाच आहे. सामान्य माणूस मेल्यावर शरीराला बाहेरून बघतो आणि संत जिवंतपणी शरीराला बाहेरून बघतो. बघा किती कळतंय तुम्हाला. दोघांमध्ये एवढाच फरक आहे. जीवनभर जन्मभर माझं म्हणलो, काय माझं आहे, काय माझं आहे सांगा. आणि संतांनी जिवंतपणी याचं साधन केलं, आयुष्याचं साधन केलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बाबा हे मिळालंय, महत्वाचं आहे, चांगलं आहे, काही काळापुरतं दिलेलं आहे, अग्रीमेंट करून दिलेलं आहे, याचा ठराव पास झालेला आहे, हे बॉन्ड पेपरवर निश्चित आहे की कुणाला किती श्वास मिळालेले, तेवढे श्वास मिळाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये काही करता येत नाही. राहीपर्यंत जीवनातल्या श्वासाचा उपयोग करा आणि कमाई करा. बघा मी कसं बोलतो. राहीपर्यंत कमाई करा. या शरीरानं जर ठरवलं कमाई करायचं तर लाखो जन्म तुम्हाला पुरे होईल एवढी कमाई करता येते. आणि नुकसान करून घ्यायचं जर ठरवलं तर कोट्य
कोट्यवधी जन्म नरकात जावं लागेल एवढं नुकसानी करून घेता येते. शहाणे व्हा. श्वास आहेत, प्राणायाम करा. का करा? प्राणायाम करा. श्वासाची लांबी वाढवा, व्यायाम करा, योग करा. पण नुसते श्वास वाढवल्यामुळं, ऐका, श्वास वाढवलं तर आयुष्य वाढेल पण जीवन सार्थक होणार. श्वास वाढवलं म्हणजे आयुर्वेद शास्त्राच्या प्रमाणे तुम्ही 125 वर्ष जगता. 125 वर्ष जगलो म्हणजे काय फार मोठेपणा केला का? तुम्ही किती वर्ष जगलो याला महत्व नाही, तुमच्या जगण्यामध्ये काय उत्क्रांती केली याला महत्व आहे, काय क्रांती केली याला महत्व आहे. म्हणून त्या श्वासाच्या दोऱ्यामध्ये हरिनामाची मोती बसवा. जीवन सफल होईल, यशस्वी होईल, सार्थक होईल, जीवनाचं कल्याण होईल, जीवन गोमट होईल, जीवनाच्या परीक्षेमध्ये पास व्हा. सावधान, अन्यथा आयुष्याची शेवटी पश्चातापाशिवाय जीवनामध्ये पर्याय राहणार नाही. म्हणून सामान्याच्या दृष्टीनं देह सोडणं, मरणं हे दुःखाची गोष्ट आहे. म्हणून ते रडणं पडणं. कोण रडतात? ज्यांनी माझं म्हणलंय ते रडतात. बाकीचे आलेले काही नाही, मस्त येतात, दर्शन घेतात, बाहेर गप्पा मारत, तंबाखू सोडत, रडत नाही. ते का? त्यांनी माझं मानलेलं नाही. तसं या मड्याला उपयोगाच्या दृष्टीनं माझं म्हणा, उपभोगाच्या दृष्टीनं हे अत्यंत वाईट आहे. माझं म्हणणं काय? म्हणा, म्हणावं लागतंय राहीपर्यंत. सगळ्याला माझं म्हणावं लागतंय. बायकोला तू माझीच आहे, तू संसारात आलीस म्हणून माझा संसार झाला म्हणा, अन्यथा नेहरीची पंचायत होईल, मी वाढणार नाही तुम्हाला. पोराबाळांना म्हणा की बाबा तुम्हीच माझं नाव लौकिक केलं म्हणा, पण कमीत कमी संध्याकाळी खाटेवर पडल्यावर तर पांडुरंगाला, हरी महाराजाला म्हणा, देवा यांचा माझा कुणाचाच संबंध नाही, एकतर तू माझा आहेस म्हणा किंवा मी तुझा आहे म्हणा. हे उग म्हणा. ऍक्टिंग करावं लागतंय. संसार म्हणजे काय? ऍक्टिंग आहे. संसार म्हणजे काय? नाटक आहे. ऍक्टिंग 2 घंट्याचा नाटक, पडदा पडला, संपला, जस्तीने उठून बाजूला गेले. नाटक म्हणजे टक देऊन ज्याच्याकडे बघू नये त्याचं नाव म्हणा किंवा जोरात म्हणा. तुम्ही काय दप्तुला एवढं? हा, मग कुणाला ऍक्टिंग चांगली करता येत असेल, कुणाला येत नसेल, कुणाला जमत असेल, कुणाला जमत नसेल, पण नाटकच आहे का नाही हो? घरातल्याला नाटक करा, शेजाऱ्याबरा नाटक करा, गावातल्या बरा नाटक करा, परमार्थामध्ये नाटक करा, सगळं नाटकच आहे. खरं काय? तुका म्हणे तुझी खरा येर वाऊ मने तुझी खरा येर वाऊ गा पसारा, वाऊ गा पसारा, येर वाऊ गा. तुका म्हणे तेची खरा येर वाऊ गा पसारा, येर वाऊ गा पसारा, येर वाऊ गा पसारा. म्हणे तुझी खरा येर वाऊ गा पसारा, येर वाऊ गा पसारा, येर वाऊ गा पसारा. ची लावलाय, ची म्हणजे चकार लावलाय. तुची खरा आणि येर वाऊ गा पसारा. पसारा म्हणजे लिगाड, लिगाड म्हणजे गबाळ, गबाळ म्हणजे लचांड, लचांड म्हणजे जे खरं नाही सगळं. करा, फायदा करून घ्या. दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये परिवर्तित करायचं काळ आहे. अत्यंत महत्वाचा काळ आहे. तुम्ही तुमचं जीवन चांगलं करून घेण्यामध्ये कंजूस होऊ नका. तुम्ही तुमच्यावर रागवा. तुम्ही तुमच्यावर वैरी होऊ नका. तुम्ही तुमची शत्रू होऊ नका. तुम्ही तुमचं कल्याण करण्याकरता मन लहान करू नका, मोठे करा. संसार नाटक आहे. एवढे दिवस दिले ना, करा. शहाणे माणसं याच्यामध्ये रमत नाही. शहाणे म्हणायलो, शहाणे कुणाला म्हणावं? परिणामाचा विचार करून जे जीवन जगतात ते शहाणे, आणि तात्पुरतं बघतात ते मूर्ख. असं कोणतं गाव नाही, कुठली गल्ली नाही महाराष्ट्रात, कर्नाटकात कुठलं गाव नाही ज्या गावात सगळे मूर्ख राहतात. असं आहे का?
नाही, परिणामाचा विचार, मी जे करतोय त्याचा परिणाम काय होणार आहे? व्हॉट इज द रिझल्ट ऑफ द लाईफ? आयुष्याचं शेवट काय? शेतकरी उन्हाळ्यापासून घाम गाळतोय, एवढं बी घालतोय, भागामोलाची मेहनत करतोय, रिझल्ट माहित आहे, एका कट्ट्याला 10 कट्टे होतात. व्यापाऱ्याला माहित आहे 12 तास दुकानावर बसलो तर मला काहीतरी मुनाफा होणार आहे म्हणून. नोकरदाराला माहित आहे मी महिनाभर नोकरी केल्यावर 1 तारखेला मला पगार मिळणार आहे म्हणून. दिस इज अ कॉन्फिडन्स. मिळणार आहे त्याला. तसं बसून विचार करा, आयुष्याची शेवटी काय मिळणार आहे? एवढे वर्ष जगलो, एवढे महिने, एवढे दिवस, एवढे तास, एवढे मिनिट, एवढे सेकंड, एवढे लाखो श्वास जीवनामध्ये वापरले, जीवनामध्ये काय मिळालं? पदरात का पडलं? आस्क युअरसेल्फ. I am not motivated to you, I am not requesting to you, you follow Jnaneshwari and Gatha, but think about it. Life is very important, yaar, save it. जीवन अत्यंत मौल्यवान आहे, त्याला वाचवा. कशाला नको त्या गोष्टीमध्ये घालून जीवनाचं वाटोळं करून घेतात. बघा ना त्यांच्याकडे. म्हणून आपल्या करता दुःखाचा आहे. आणि ज्ञानोबारायांनी ज्या दिवशी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली, तो दिवस ज्ञानोबाराय करता अत्यंत आनंदाचं आहे. तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं, आपल्यासाठी दुःखाचा आहे, पण तुकाराम महाराजांसाठी तो आनंदाचा आहे. नाथ महाराजांनी गोदावरीमध्ये आपला देह समर्पित केला, आपल्यासाठी दुःखाचा आहे, पण त्यांच्यासाठी आनंदाचा आहे. तसं हरी महाराजांनी ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली, तो दिवस आपल्याकरता दुःखाचा आहे, पण हरी महाराजांकरता तो अत्यंत आनंदाचा आहे. का? तर याचं उत्तर आहे, याचा संबंध जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत परमात्मा पंढरीनाथाचा संबंध जोडला जात नाही. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, बापाची पेंड आहे का? हे बी करतो ते बी करतो म्हणजे जमत नाही. याचा संबंध तोडावा लागतो, याला डायव्हर्स करावं लागतं, याला घटस्फोट द्यावा लागतो. आणि ज्या दिवशी याचा संबंध संपला त्या दिवशी आपण ब्रह्मलीन होतो. देह नव्हे मी, पांडुरंगाचा संबंध जोडला जातो. का केला जातो? जोडला जातो. म्हणून त्याच्याकरता वारी करणं, भजन करणं, देवदेव करणं, कीर्तन करणं, मठ बांधणं, शिष्य करणं. कशा करता? तुम्हाला जर विचारलं, कपाळाला गण देवणं, आरळ्या मारणं. कशा करता? गावोगाव कीर्तन करणं. कशा करता? त्याला सांगा, याचा संबंध तोडण्याकरता. बघा पटतंय का? जर तुटत नसेल तर पांडुरंगाला विनंती करा, देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार, देवा करी उपकार, देवा ताईसा
जे माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच्याच व्यवस्थेमध्ये लागलेले आहेत त्यांना हे हा अभंग गोड लागतोय का त्यांना? तुकाराम महाराज जगाला न पटण्याचं कारणच हे आहे, परमार्थाचा प्रवाह हा विरुद्ध वाटतो, विरुद्ध नाही, जीवनाच्या सार्थकतेसाठी तो योग्य आहे. सकाळपासून मेकअप, अँटी एजिंग औषधं, क्रीम काय, पावडर काय, धुणं काय, खाणं काय, ब्रेकफास्ट काय, लंच काय, डिनर काय, कपडे काय, ब्रँडेड कपडे काय, याच्याच व्यवस्थेमध्ये सकाळपासून याला आता देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मध्ये लहान आहेत ना अज्ञानी, म्हणून वाटत नाही. म्हणून याचा विसर पडला की त्याचा विसर कायमचा राहतो. म्हणून याचा विसर पडला पाहिजे. विसर पडला पाहिजे म्हणजे याची भंडाळी करावं असं नाही. प्रारब्ध असेपर्यंत तुम्ही राहता राहत, जास्त देऊ नका, कमी देऊ नका. भजन करायला हे बदमाश मदत करेल एवढंच याला द्या. अधिक दिलो तरी हे सुस्तावेल, कमी दिलो सगळी प्रक्रिया बिघडावेल. म्हणून हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. नाथ महाराज बॅलन्स करा याला जीवनामध्ये. का करा? बॅलन्स करा. मग तुम्ही किती वर्ष राहिलो अजिबात काही संबंध नाही. विश्वप्रेमाची माऊली भगवान श्री ज्ञानोबा 22 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, 39 वर्ष स्वामी विवेकानंद, 42 वर्ष जगद्गुरु तुकाराम महाराज आणि 52 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज. या जगामध्ये जेवढी क्रांती झालेली आहे इन बिटवीन 30, जेवढी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत इन बिटवीन 30, नाही ती प्रकाशित 70 वर्षाला झाली असतील, लोकांच्या डोळ्यासमोर तेव्हा आले असतील, पण परिपक्व ज्ञान हे 30 वर्षाच्या मध्ये झाले. म्हणून जीवनामध्ये ध्यानात राहू. कोण संत असं जर विचारलं, जिवंतपणीच ज्यांनी आपल्या देहाचा संबंध तोडलेला आहे आणि त्याचा संबंध जोडलेला आहे तो संत. कपड्यातला साधू वेगळा, ऐका, आणि देहाचा संबंध सोडून जीवन जगणारा साधू वेगळा. बोल बच्चन साधू वेगळा. बोल बच्चन म्हणजे कळालं ना तुम्हाला? हे कीर्तन करणं काय एक कला आहे. आता किती बोल बच्चन निघाल्यात परमार्थामध्ये माहित नाही तुम्हाला, बघणं गेलं. आता काही राहील नाही, काही ठेवणीत आता म्हणायचं. सगळं झालं, गाणे झाले, हे झाले, ते झालं, नाचणं झालं, धिंगाणा झाला, तमाशा झाला, आता फक्त लावण्या म्हणायच्या राहिले. एवढे बेशरम झाले. शरम वाटली पाहिजे यांना. एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये बियामध्ये जन्माला येऊन हलकं बोलायला. रक्त मोठं असलं तर मोठं बोललं, हलकं रक्त असल्यावर कुठलं मोठं बोलणार. बोलण्यावरून, तुमच्या व्यवहारावरून, बसण्यावरून, तुमच्या शब्दावरून कळतंय ह्याच्या मायबापाने ह्याला कसली तारीफ दिली. अनुभवी माणसाचं बोलावं कळतंय ह्यानं कुण्या कॅटेगरी मधला आहे, कुण्या ग्रेड मधला आहे ते कळतंय. जीवनभर यांनी काय केलंय ते कळतंय. म्हणून आपले खानदान बदनाम होईल कमीत कमी असं तर जीवन जगू. कस बोलवलं म्हणून टोचून आलं. मी तर का करू, आता इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तर टोचून घ्यावंच लागणार. ऐकायला तिखट लागल पण कल्याण करणार आहे. आपल्या खानदानीवर लोक शंका करतील, एवढा हलकं वागत जाऊ रे, एवढा हलकं कीर्तनात बोलत जाऊ नये. मी दूर होऊन बोलायलो, आवाज कमी बोल, तुम्ही वाढवू नका, कारण शार्प राहावं ऐकणाऱ्याला तेवढंच. एवढं खाली जाऊ नका की आपल्या माईच्या दुधावर शंका करतील लोक, याच्या माईचं दूध पातळ आहे की. येऊ द्या, परिस्थितीनं केव्हा गरिबी येईल, केव्हा श्रीमंती येईल, केव्हा चांगले दिवस राहतील, केव्हा वाईट दिवस राहतील, केव्हा भरपूर राहील, केव्हा राहील, किंवा आरोग्य राहील किंवा अनारोग्य राहील. तुम्ही त्याला काही करू शकत नाही. जगातले सगळे डॉक्टर एकत्रित केले तरी तुमचं प्रारब्ध संपलेली तुम्हाला जावं लागणार आहे, निश्चित आहे. तुम्ही मेलो याच्यामध्ये नवल नाही, पण काय करून मेलो. एकादशी दिवशी मेलो का ह्याच्या दिवशी मेलो, एकादशी दिवशी कुत्रेही मरतात, पुण्या दिवशी मेलो हे महत्वाचं नाही. तुम्ही काय करून मेलात त्याला महत्व. मरताना आयुष्याच्या शेवटी तुमच्या डोळ्यासमोर का संसार होता का देव होता. जर देव असेल मरताना तर त्याचा परमार्थ सफल झाला म्हणून सांगा, त्याचा परमार्थ यशस्वी झाला. आणि ज्याच्या डोळ्यासमोर जन्मभर परमार्थ करून जर संसार उभा राहिला, नापास. म्हणून या
याजसाठी केला होता याजसाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता यासाठी केला होता दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निशिंदीने पावलो जावा आता निश्चिंतीने पावलो शेवट यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा यासाठी केला होता शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस बाबा तुम्ही कुण्या जातीत कुण्या धर्मात कुण्या पंथात गडी म्हणून का बाई म्हणून का कारणे म्हणून का म्हातारे म्हणून का श्रीमंत म्हणून का गरीब याचा काही संबंध नाही तुमचं शेवट कसं झालं उगा लगोट लावतोय उगा गावातच बायकोच्या समोर दंड मारतोय मी जर बाहेर निघालो तर चांगले चांगले मला घाबरतात म्हणतोय आणि खरा पैलवान त्याला म्हणतात जो सलामी देऊन असं डोळ्याची पापणी झाकून उघडतेपर्यंत चिटपट करतोय खरा शूर त्याला म्हणतात खरा बहादर त्याला म्हणतात खरा परमार्थिक त्याला म्हणतात ज्यांनी मृत्यूला मारलं जगाला मृत्यू मारतोय आणि ज्यांनी मृत्यूला मारलं ते संत कपडे घालून लय बोलताय ते चांगले शब्दज्ञानाने भरलेला साधू वेगळा ऐका आणि अनुभवाने भरलेला शब्द साधू वेगळा अनुभव ज्ञान झाल्याच्या नंतर शब्दज्ञान यावं अनुभवाच्या अगोदर जर शब्दज्ञान आलं माणसाला की त्याचा बी घात आहे आणि ऐकणाऱ्याचा बी घात आहे अनुभव आल्यावर यावं शब्द पिकतात शब्द रसाळ होतात शब्द गोड होतात शब्द समोरच्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतात समोरच्याच्या काळजाला भिडतात समोरच्याच्या बुद्धीला स्पर्श करतात टच करतात अनुभवातले आजही ज्ञानोबारायचे तुकोबारायचे शब्द आपल्याला दिशा दाखवतात की बाबा हे चुकते तुमचं का अनुभवातून जन्माला आलेले प्रेम रसातून भाव रसातून जन्माला आलेले शब्द आहेत म्हणून एक विनंती करतो आता तर एवढं सांगितल्यावर ह्या खेळणीचा नाद सोडा कोणती खेळणी संसार म्हणजे खेळणी हो लहान लेकर आहेत तरवटा आणतात भाजी आणतात 2 लाकडं उभा करतात जेवण तरवट्याची भाजी नवरा नवरी आईने हाक मारली चलो शाळेची वेळ झाली सगळे निघून जातात तसं जावं लागते म्हणायचं तर कळालं का नाही हाक मारली चला संपली वेळ पेपर वाजेपर्यंत चहा पीपर्यंत गप्पा मारा काही बी करा स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर गाडी आली तुम्ही कुठले करायला त्यानं कुठले करायला जावं लागतंय जेवढी चावी भरली आहे तेवढं फिरावं लागतंय चावी संपवली की थांबावं लागतंय हे काम करा ना आता 80 वर्ष झाली 90 वर्ष झाली तर ही खेळणी म्हणून कळू दे खेळणीच आहे की हो
ह्या खेळणीतून बाहेर निघा. ठीक आहे, खेळलो, चांगलं केलं. संसारात राहणे गुन्हा नाही, अपराध नाही, पण संत आणि भगवंताला विसरून संसारात राहणे अपराध आहे. अजून बोलू, संसारात राहा पण संसाराची होऊ नका. संसारात राहा पण मन बुद्धी संसारिक होऊ देऊ नका. अजून सांगू का, संसारात राहा पण देवाच्या सन्मुख होऊन राहा. संसारात राहा पण संसाराचे म्हणून नाही, देवाचे म्हणून राहा. राजा अंबरीश, राजा हरिश्चंद्र, राजा जनक हे गरीब होते, लोक श्रीमंत होते, पण कधीच रडगाणं नाही का, भगवत सन्मुख जीवन जगल्याचा परिणाम. आपलं इथं चुकलं. मालक भाव स्वतःकडे. अरे तू कुठला मालक आहे चिपड्या? मालक आहेस का तू? कशाचा मालक आहेस तू? सूर्य, चंद्र, तारे, हवा, जमीन, पृथ्वी, शरीर, दिवस रात्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, बघ ना हेंद्रिया ह्याच्याकडे. कोण करतंय? हे माणसाची किमया आहे. त्यांनी केलंय, ज्यांनी भगवत सन्मुख जीवन जगलं, त्यांच्या जीवनामध्ये विष प्यायण्याची वेळ आली तरी तक्रार केली. मीराबाई असं कधीच म्हणलं नहीं, मेरे तो गिरधर गोपाल दूसरों को कोई ये कहने की वजह से मुझे जहर पीना पड़ा. ये तो कहेगी मैंने सुना था कि भगवान के नाम में अमृत है, लेकिन आज मेरे घर वालों ने मुझे जहर दिया, तब मेरा वैराग्य दृढ़ हो गया कि सचमुच में भगवान के नाम में अमृत है. मेरा विष जो मैंने पिया था वो विष विष नहीं रहा, अमृत हो गया. किस्मत वाली है ना. कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बांसुरी वाला. कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बांसुरी वाला. मेरा साहेब बांसुरी वाला, मेरा साहेब बांसुरी वाला. एवढं भाग्य आपल्याकडे. प्रल्हादाने कधी म्हणलं नाही का भगवत सन्मुख जीवन. जसं संत संपन्न वेगळा आणि सफल वेगळा. संपन्न असेल संसारिक म्हणा आणि सफल असेल तर साधू म्हणा. रावणाचा संसार संपन्न होता, हरी महाराजाचा, तुकाराम महाराजाचा संसार म्हणजे देहाला येणं सफल होत. कशामुळे? देखियले पाय विठोबा, विठोबाचे. देखिए पाय विठोबाचे. संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. ओ आजी संसार दुपर झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. देखिए पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. आजी म्हणजे या देहात संसार सफळ झाला तुकाराम महाराज. संपन्न हो नका पण सफल हो. व्यक्ती चांगली नाही, व्यक्ती चांगली आहे पण कर्म चुकीचं आहे. रावण कधी होऊन गेला? त्रेतायुगामध्ये, रामाच्या काळामध्ये. त्याच्यानंतर द्वापार युग झाला. त्याच्यानंतर आता कलियुगातले 5-5.5 वर्ष झाले. एवढे लाखो वर्ष झाले तरी ती व्यक्ती, विश्वप्रसिद्ध व्यक्ती, I am not talking about only taluka level and district level and state level and national level, but विश्व प्रसिद्ध, वर्ल्ड फेमस पर्सन. लाखो वर्ष झाले रावणाला. श्रीमंत, कलाकार, विद्वान, गायक, भक्त, संस्कृत पंडित, पण आजही लोक पुतळे जाळतात. बरोबर आहे का नाही? मी बोलल्यावर मानकर हवे. लाखो वर्ष ज्याला झाले तरी आज तुम्ही पुतळे जाळता का? बाबा तुमचं त्याचं काही वैर आहे?
व्यक्ती मोठी होती पण कर्म चुकीचं होतं. कर्म चुकीचं. म्हणून तुम्ही देवाला घाबरू नका. घाबरायचं असलं तर कर्माला घाबरा. कीर्तन ऐकण्याकरता नाही. ऐका, शरीराला स्वच्छ करावं लागतंय, मनाला विशुद्ध करावं लागतंय. इथं होत आहे ते, इथं सांगणाऱ्यातून होत असलं तरच ते बी सांगणार आहे म्हणून समजा. समजा नाही तर नाटकी आहे. आणि ऐकणाऱ्यांनी प्रत्येकाने आपल्याला डोस मिळेल इथं म्हणून यावं लागतं. डोस घ्या, जीवन परिवर्तित होऊ द्या, कुठेतरी लागू द्या जीवनामध्ये. चरित्र का समोर हरी महाराजाला ठेवायचं आहे, का केशवनाथ महाराजाला ठेवायचं आहे, का ज्ञानोबारायला तुकोबारायला ठेवायचं आहे. हे चरित्र पवित्र आपल्या जीवनाला कर्तव्य म्हणून ठेवायचं. हे हरी महाराजाचा सोहळा तुम्ही नाही केलं तर त्यांचं का बिघडणार आहे? बोला किंवा माऊलीचा सोहळा केलं त्यांचं का बिघडणार आहे? तुकोबारायची बीज नाही केली त्यांचं का बिघडणार आहे? त्यांचं बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आपलं बिघडू नये म्हणून करणं. त्याला बिघडवायला लई वेळ लागत नाही. लई घमेंड आले का 2च मिनिटं जर त्यांनी हवा बंद केली या पृथ्वीवरची, कसं होईल? 2च मिनिटं त्याला अवघड आहे का? तुम्ही बसलाव का तुम्हाला बसवावं लागतंय? बंद झाली तर हवा तेव्हाच बोलावं. घाबरू नका. आता इथे कीर्तनापुरतं तर होणार नाही. भजन नाही केलं तर बंद होईल, मला काही सांगता येत नाही. तुम्ही उठताव का तुम्हाला उठवावं लागतंय? तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो उदार आहे, तो दानशूर आहे. भजन करणाऱ्याच्या घरावर बी त्यानंच प्रकाश पाडतोय. भजन न करणाऱ्याच्या अवलादीच्या बी घरावर त्यानंच उजेड पाडतोय. भजन करणाऱ्याच्या शेतात बी त्यानंच पाऊस पडतोय. भजन न करणाऱ्याच्या बी बियाच्या अवलादीला त्याच्या शेतामध्ये त्यानंच पाऊस पडतोय. कृपाळू आहे, त्यानं उदार आहे, दानशूर आहेत. हे हवा, सूर्य, चंद्र, तारे आपल्या करता नाहीत, हरी महाराजा करतायत, ज्ञानोबाराय करतायत, तुकोबाराय करतायत. आपल्या करता नाही. सूर्य निघतोय, मावळतोय, प्रकाश देतोय, आपल्या करता नाही, संतान करता. म्हणून एक जात आहे या जगामध्ये. मी म्हणून म्हणलं सगळ्यात महागडी जात देवापेक्षा. कुठला देवाचा पासंगात मी बसत नाही. देवाला नाचवतो म्हणण्यापेक्षा देव त्यांच्या मागे पुढे नाचतो. कोण? आमदार खासदार नाही, ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या मागे पुढे नाचतो. कधी हरी महाराज मला ऑर्डर करतील, कधी ज्ञानोबाराय भिंतीला चल म्हणतील आणि ज्ञानोबारायची भिंत अंगानं वळून. किती ताकद असेल बघा. एक जण म्हणाला मला कीर्तन पटत नाही. नालाय का, लग्न झाल्यापासून तुझं वागणं तुझ्या बायकोला पटलं, तुला कीर्तन का पटत? एक जण म्हणाला मला लग्न करणं आवडत नाही. अरे करशील पण तुला देऊ लागलं कोण? मूर्खाच्या गर्दीत जाण्यापेक्षा एखादी शहाण्याच्या जवळ जा आणि देव जोडा, जीवनाचं सार्थ. त्यामुळे तुम्ही गर्दीत जाऊ नका, मूर्खाचे मालक होऊ नका, एखाद्या शहाण्याच्या जवळ जा, जीवन सफल होऊन जाईल. म्हणून ते संत ज्यांच्या भोवताली भगवान पिंगा घालतोय, ते संत ज्याच्यामुळे ही वसुंधरा सौभाग्यवती झाली. बघा कसलं बोलालो. आज ज्ञानोबाराय, तुकोबाराय जर हरी महाराज जन्माला आले नसते ना, आपण त्याला विधवा जीवन जगवलं नसते. विधवा या शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये आधार नसतो. आपण सौभाग्यवान झालो कुणामुळं? महाराजांमुळे. कोण दाखवलं असतं आपल्याला? शांतराम आहे, ए माय शांत राहा, बोलू देऊ नका कोणी, प्रसाद वगैरे आताच काय आहे काय, थांबा थोडं. जीवन त्याच्यामुळे सौभाग्यवान झाली. जसं वसंत ऋतूमुळे पृथ्वीला बहार येतो ना, तसं संतांमुळे पृथ्वीला बहार आला. एवढे मोठे वर्णनीय, काही वर्णनीय आहेत, काही तेजनीय आहेत, काही आदरणीय आहेत, काही निंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत. जे वर्णनीय आहेत त्याचं वर्णन या अभंगात केलेलं आहे. जे वर्णनीय नाही त्याचं वर्णन कीर्तनात करत जाऊ नये. कीर्तनकारांना नाही तर पाप लागतंय. जे आदरणीय आहेत तेवढ्या पुरतं तेवढं. आदरणीय साहेब,
स्टेजवर आले म्हणा तुझा माझा राम राम संपलं. काही निंदनीय आहेत जवळ जाऊ नका त्याचं काही बोलू दे नका. आणि काही पूजनीय आहेत त्याची पूजा करावं लागते. या जगामध्ये वर्णनीय पूजनीय सगळी विशेषणं जर लावायची ठरली तर ते केवळ संताकडे लागतात. तोच संत. कोण संत? ज्याच्या मनाला भगवान नामाशिवाय फुरसत नाही तो संत. आपल्यावर कलियुगाची व्हायरस अटॅक होत आहेत. कशामुळं? आपण मनाला फुरसत देतो. साधू अखंड भजन काय करतोय माहितीये काय? दिस इज अ सायकोलॉजी. तो मनाला वेळ देत नाही. का? मनामध्ये दुसरं. तुम्ही जर सतत त्याच्यामध्ये असला तर बाकीचं एंटर होत नाही ना. मोकळा असलं की काय माळ असलं की कोणी बी जनावर सोडत. म्हणून ज्याच्या मनाला फुरसत नाही तो संत. समता ममता त्याग वैराग्य प्रेम ज्ञान आहे का नाही बघा. आणि भरोसा टाका त्याच्यावर. आंधळेपणाने जीवन जगू नका नाहीतर 12 बेटी जेलमध्ये येत. लोकांना काय माहित महाराज म्हणून पाया पडले. नंतर 22 वर्ष झाल्यावर म्हणले लई चांगलं आहे म्हणून जवळ बसवतो पण कडू निघाले. अरे कडू नाही ते पहिलं साल कडू आहे तुला कडू दिली. आपल्याला काय कळतंय? संत कळतात आपल्याला. अरे आपल्याला कळत नाही नवल नाही. जगात कोणाला कळत नाही नवल नाही. देवाला बी कळत नाही नवल नाही. मीराबाई संत आहे हे परिवाराला कळालं नाही. कळालं का? आपला मुलगा संत आहे ही हिरण्यकशिपूला कळालं. माझ्या पोटाला जन्माला आलेला भरत संत आहे हे माईला कळालं का? काही एकाच माईच्या पोटी जन्मलेल्या रावणाला माझा भाऊ विभीषण संत आहे म्हणायचं कळालं का? कळालं नाही ना. आपल्याला काय कळत? भक्ताचा महिमा भक्ताची जाण